मॉम मॉम डॅड बघा ना मी पास झालो. तुम्ही माझा रिझल्ट पण घ्यायला आले नाही. सॉरी बेटा, वर्कलोड खूप होता त्यामुळे काही जमले नाही. अभिनंदन तुझे. अभिनंदन तुझे. किती मार्क्स आले? मॉम मला 86% मिळाले मॉम. अरे वा छान. पण अजून मेहनत केली असते तर 90 आले असते. नाईस, काँग्रेस. बस एवढंच? काही सेलिब्रेशन नाही का? आपण जाऊया ना बाहेर जेवायला. पुन्हा कधी? आज मी बिझी आहे. तुम्हाला हा माझ्यासाठी वेळच नसतो. एकदाचा माझा मोबाईल तरी द्या की मी माझं बिझी राहील. हो, नेक्स्ट आयडिया. दिवेश, बाळा दिवेश, हा पप्पा. हा बघ मी तुझ्यासाठी नवा मोबाईल आणलाय. ओ वा, माझ्यासाठी मोबाईल? हो. ओ थँक्यू पप्पा. वेलकम. मी आता याच्यात ना माझे नवनवीन गेम डाउनलोड करेल. मी आता याच्यात माझे नवीन गेम डाउनलोड करून असतो. अहो आजकाल ना दिवेशचे वागणे खूप बदलले. तो कॉलेजलाही जात नाही. मग त्याला विचार ना. अहो पण तुमची पण जबाबदारी आहे. कॉलेजमधून लेटर आले तो नेहमी काही गजर असतो. तूच विचार, मला वेळ नाहीये. हो विचारते, चिडू नका. अरे काय करतेस तू? ए मला माझा मोबाईल दे. आधी चाकू खाली ठेव. नाही. आधी चाकू खाली ठेव. माझं चॅलेंज पूर्ण अजून मला गेम पूर्ण करू द्या. अगं तू आधी चाकू तर खाली ठेव. नाही, तुम्ही दोघी चीटर आहात, चीटर. तुम्ही नेहमी माझी फसवणूक करतात. तुमच्यापेक्षा माझे ऑनलाईन फ्रेंड चांगले. ते तासंतास माझ्या सोबत राहतात, गेम खेळतात, मला वेळ देतात. तुम्ही देतात का मला वेळ? सॉरी बेटा, चूक झाली आमची. आता नाही होणार असं. हो बेटा, आम्ही अन्याय केलाय तुझ्यावर. आता नाही होणार असं. चल. हो भावना खूप आता बाहेर गेली. आता तिला दवाखान्यात नेणे खूप गरजेचे आहे. तिला उद्याच दवाखान्यात नेऊ आपण. अरे देवा, हे काय झालं असतं? दिवेश, ए दिवेश, दिवेश, दिवेश उठ. काय झालं? काय डिस्टर्ब करते मला? अरे दुष्टा, दुपारचा 1 वाजला, तू अजून उठला नाही. ब्रश नाही, आंघोळ नाही, जेवण नाही, नाश्ता नाही, काहीच वेळेवर नाही. तू रात्र जाऊन काय करतोस? मला नाही करायचं, जा इथून. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. उठ लवकर, कॉलेजमधून लेटर आले. मला नाही जायचं कॉलेजला, तू जा इथून. बघा कसा आवाज येतोय दिवेशच्या रूम मधून. हल्ली ना वेगवेगळे आवाज यायला लागले त्याच्या रूम मधून. आज तर ओरडण्याचा आवाज येत होता. हो खरंच? हो. चल तर मग बघू. नको नको. अहो बघा दिवेशच्या रूम मधून कसा आवाज चल तर येतोय. मग दिवेश, दिवेश. दिवेश, दिवेश, ए दिवेश, दिवेश. ए नको, तू लाईट बंद कर. दिवेश. नको नाही नको. बघ का? नाही, तू लाईट बंद करायची. नको. हो करते. बघ ग, चुकी माझीच झाली. मी त्याला नवा मोबाईल घेऊन दिला. तो रात्रभर या मोबाईलवर गेम खेळत असतो, त्यामुळे त्याची अशी अवस्था झाली. मला तर वाटतं आता त्याला डॉक्टरकडे नेण्याची गरज आहे. मलाही असंच वाटतं. हो तर चल मग घेऊन जाऊ डॉक्टरांकडे. हो. बसा. बोला, काय प्रॉब्लेम आहे? मॅडम आमचा दिवेश रात्र अंधारात बसून गेम खेळत असतो आणि आता तर त्याला उजेडाची पण भीती वाटते. मॅडम, दिवेश खूप हुशार मुलगा होता. 10वीत असताना त्याला 86% मिळाले आणि 11वीला तर तो कॉलेजलाच गेला नाही. अभ्यास, जेवण काही वेळेवर करत नाही. सारखा त्या मोबाईलमध्ये गेम खेळत असतो. प्लीज काहीतरी करा. ठीक आहे, बोलू दिवेशशी. दिवेश, दिवेश, हा मॅडम. तुला किती फ्रेंड्स आहेत? ऑनलाईन की ऑफलाईन? असेही फ्रेंड्स असतात का? हो असतात. ऑनलाईन 500 किंवा 600 असतील आणि ऑफलाईन 1 किंवा 2 असेल. बापरे, म्हणजे प्रत्यक्षात 1 किंवा 2च? हो, कारण आम्ही सर्वजण जास्त ऑनलाईनच असतो ना. पण मग त्यात ट्रू फ्रेंड्स किंवा जीवाभावाचे मित्र? त्यात तसं काही नसतं. त्यात फक्त बॅटर्स असतात. तो एवढा ऍडिक्ट झालाय की तो नॉर्मल सोशल लाईफ पासून खूप दूर गेलाय. ठीक आहे, करू प्रयत्न. थँक्यू मॅडम. मॅम. या, बसा. काय प्रॉब्लेम आहे? डॉक्टर, काही करा पण आमच्या मुलीला बरं करा. ती मोबाईल सोडून 1 मिनिटही राहू शकत नाही. तिचा फोन घेतल्यावर ती स्वतः इजा करून घेते. हो डॉक्टर, त्यामुळे तिला आम्हाला मोबाईल द्यावाच लागतो. ती तासनतास त्या मोबाईलमध्ये बिझी असते. प्लीज हे ॲडिक्शन कसं जाईल प्लीज सांगा आम्हाला. ठीक आहे, बोलू भावनाशी. भावना, तुला खूप राग येतो तुझा मोबाईल घेतल्यावर? हो. का? तुझ्या आई वडिलांनी तुझा मोबाईल घेतल्यावर तरी तू रागवते? हो.
हो, तेव्हा जास्त राग येतो, कारण त्यांच्या वस्तूंना हात लावला की ते पण मला रागवतात आणि खरी ट्रीटमेंटची गरज त्यांना आहे, मला नाही. आपण या संदर्भात पॅरेंट्सचीच मीटिंग घेऊया. बरं, तर आपण या आजाराला गेमोईल म्हणूया. गेम्समुळे होणारा हा आजार असतो. मुलांचे संगोपन करण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही. मुलांनी आपल्याला डिस्टर्ब करू नये म्हणून आपण त्यांना गेम्स, मोबाईल्स, इंटरनेट यात गुंतवून ठेवतो. मुलांशी बोलण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही. वी आर सेल्फिश पॅरेंट्स. आम्हाला आमच्या जॉब करिअर समोर मुलं क्षुल्लक वाढली, आपली मुले वाया गेली तेव्हा आपण त्यांच्याकडे लक्ष देतो. समस्या एवढी वाढली, 4 ते 14 तास मुलं मोबाईलमध्ये घालवू लागली. 2013 ते 2016 पासून इंटरनेट इतके स्वस्त झाले, तेव्हापासून अशा रुग्णांमध्ये वाढ झाली. मुलांच्या शारीरिक हालचाली बंद झाल्या, त्यांचे सामाजिक जीवन संपत आहे. शाळा कॉलेजला दांडी मारतात. या गेमिंग इंडस्ट्रीची कमाई $148 अब्ज एवढी झाली. मुलांचे स्वतःचे नियंत्रण राहत नाही. फक्त मुलांनाच नाही तर प्रौढांना देखील या आजाराने ग्रासले आहे. यावरील उपाययोजना करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्याचे मार्गदर्शन तुम्हाला मॅडम करतीलच. धन्यवाद. येतो आम्ही. तुमची समस्या माझ्या कानावर आलेली आहे. ही समस्या फक्त तुमचीच नाही तर संपूर्ण पालक वर्गाची आहे. कारण की आजचा युवक किंवा आजची मुलं जी आहे ते गॅजेटच्या विळख्यात अडकलेले आहे. एक साधा फोन आपण संपर्कासाठी दिलेला, कधी स्मार्टफोन झाला आणि कधी त्या गेमच्या विळख्यात आपल्या मुलांना अडकवलं हे आपल्या लक्षातच नाही आलं. आता आपण याला गॅमोईल का म्हणतो? कारण की गेम्स मेक यू इल. हा एक व्हायरसच आपण म्हणू. तर याच्यामुळे काय होतं की तासनतास मुलं त्या गेम्समध्ये इन्व्हॉल्व असतात. त्यांच्यात क्रिएटिव्हिटी अजिबात शिल्लक राहिलेली नाही. जर 4 ते 14 तास ते गेम खेळतील तर क्रिएट काय करतील? आणि याला कारणीभूत आपणच. आपली प्रायव्हसी डिस्टर्ब होऊ नये, आपला वेळ जाऊ नये, आपले टार्गेट कंप्लीट व्हावं, त्यामुळेच आपण मुलांना ह्या गॅजेट्समध्ये अडकवलं. आपली जी सिरियल आहे तिचा वेळ जाऊ नये म्हणून आपण मुलांच्या हातात मोबाईल देतो आणि आपल्या सिरियल्स बघतो. तर ह्या हळूहळू आपण अशी सवय लावली आहे मुलांना. आपण गाढवासारखं काम करतो आणि मुलांना सगळं रेडीमेड देतो. तर त्यांच्यात कुठं क्रिएटिव्हिटी येईल? याचे प्राथमिक जे लक्षणं आहे ते असे की आपल्या मुलांना व्यवहार ज्ञान अजिबात राहत नाही, संवाद कौशल्य ते विसरलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे चिडचिडपणा त्यांच्यात वाढतो, लाईट त्यांना सहन होत नाही आणि ते एकलकोंडे होत गेलेले आहेत. आपण एक आजारी पिढी निर्माण करत आहोत. पुढे ही आजारी पिढी अशी चालत राहिली तर आपलं भविष्य काय हे आपल्याला चांगलं माहिती आहे. आता ही गोष्ट आपणच घडवून आणली तर याच्यावर आपणच कसा कंट्रोल करायचा हे ठरवायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, संध्याकाळच्या वेळेस जेव्हा सगळे कुटुंब एकत्र येतात तेव्हा नो गॅजेट्स ठेवायचे. म्हणजे TV, कम्प्युटर, लॅपटॉप काहीही असेल, मोबाईल हे बंद ठेवायचे आणि सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन संवाद साधायचा, जेवण सोबत घ्यायचं. ज्यावेळेस तुम्ही मोबाईल मुलांच्या हातात देतात त्यावेळेस त्यांना काही प्रेमाने अटी घालायच्या. त्यावेळेस त्या अटी मान्य करायला तयार असतात, कारण की त्यांना मोबाईल भेटणार असतो. त्यांना सरळ सांगायचं की 1 तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही गेम्स खेळायचे नाही. त्यानंतर जो मोबाईल तुम्ही देताय त्यात अँटीव्हायरस टाका. ESRB नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्यात टाका, जे एंटरटेनमेंट सॉफ्टवेअर रेटिंग बोर्ड. याच्यानुसार तुम्ही मुलं जो गेम खेळतायत तो त्यांच्यासाठी किती घातक आहे हे तुम्हाला कळेल. याच्यावर पॅरेंटल वॉच ठेवा. मुलांसोबत पिकनिक करा, त्यांच्यासोबत ग्राउंडवर खेळा, त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जेवढा वेळ तुम्ही मुलांमध्ये ठेवाल तेवढा वेळ ते मोबाईलपासून दूर राहतील. आता याचं ॲडिक्शन का होतं हे महत्त्वाचं करा. कारण की कोणताही आनंदाची गोष्ट आपण करत असतो त्यावेळेस आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक संप्रेरक सिक्रेट होतं. त्याच्याने एक आनंदाचा भाव निर्माण होतो आणि गेम खेळताना हे खूप लवकर तयार होतं. त्यामुळे आपल्याला त्याचं अट्रॅक्शन वाटतं. ग्राउंड गेम खेळताना, ग्रुप्समध्ये राहताना हे संप्रेरक थोडं उशिरा तयार होतं. त्यामुळे त्याच्यापेक्षा आपण मोबाईलकडे जास्त अट्रॅक्ट होत जातो. कधी म्हटलेलं आहे की अति सर्वत्र वर्जित. कोणत्याही गोष्टीचा अतिही वापर करू नये. मोबाईल, इंटरनेट, गॅजेट्स हे आपल्यासाठी उपयोगाचे आहे, पण आपण त्यांचा उपयोग करायचा, त्याचं ॲडिक्शन करायचं नाही. प्रौढ जे आहेत, स्त्री पुरुष हे सुद्धा त्याला ॲडिक्ट आहेत. सोशल मीडियावर तासनतास घालतो. सोशल मीडियावर तासनतास आणि प्रत्यक्षात कोणाला मदत करायची म्हटली तर आपण मदत करत नाही. म्हणूनच मी नेहमी म्हणते सोशल मीडिया मेक्स पीपल
अनसोशियल. कारण की आपण व्हिडिओ शूटिंग काढण्यात मग्न असतो, एखाद्या अडचणीत माणसाला मदत करायला जात नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, हळूहळू आपण माणुसकी विसरत चाललेलो आहे. आणि हीच गोष्ट, हे बीज आपण ह्या मुलांच्या मनामध्ये रोवत आहे. तर आत्ताच आपल्याला सावध होणं आपल्या फ्युचरसाठी आणि त्यांच्या फ्युचरसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना ह्या ॲडिक्शनपासून दूर करणं, ह्या गॅमोईलपासून त्यांना वाचवणं. एक आजारी पिढी देण्यापेक्षा एक सशक्त, एक क्रिएटिव्ह पिढी आपल्याला ह्या देशाला द्यायची. हे नुकसान फक्त आपलंच नाही तर पूर्ण देशाचं आहे. हा गॅमोईल आता एपिडेमिक म्हणून आलेला आहे. जसं 18 वर्षानंतरच मतदानाचा अधिकार, 18 वर्षानंतरच ड्रायव्हिंग लायसन, तसं आता सरकारला नियम बनवावा लागेल की 18 वर्षानंतरच स्मार्टफोन द्यावा. एवढं हे ॲडिक्शन वाढत चाललं आहे. आपल्याला माहिती आहे ब्ल्यू व्हेल ह्या गेममुळे 7वी 8वीतल्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मग कुठंतरी कंट्रोलसाठी आता हा नियमसुद्धा बनवावा लागेल. त्याआधीच आपण सावध व्हायला पाहिजे. आपल्या पिढीला ह्या आजारापासून वाचवायला पाहिजे. या गॅमोईलचा हद्दपार करणं आपल्या हातात आहे आणि ते आपण पूर्णपणे करायचं आहे. समजलं? धन्यवाद मॅडम. तुम्ही आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं. आम्ही निश्चित आचरणात आणू. आम्ही निर्धार केलाय गॅमोईलचे समूळ उच्चाटन करण्याचा. तुम्हीही करा आणि येणाऱ्या पिढीला या आजारापासून वाचवा. धन्यवाद.